नगरमध्ये सुद्धा युतीमध्ये ऑल इज नॉट वेल अशी परिस्थिती आहे का? आम्ही हा प्रश्न का विचारतोय? नेमकं काय बिनसले संभाजीनगरमध्ये बघा. लोकसभा निवडणुकीनंतर आता महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र दिसतंय. संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजपात रस्सीखेच सुरू झाली आहे. संदीपान भुमरेंना विजयी करण्यासाठी भाजपनं सर्व काही पणाला लावलं. त्यामुळे संभाजीनगरचं पालकमंत्रीपद भाजपालाच मिळावं अशी स्थानिक नेत्यांची मागणी आहे. तर मदतीच्या बदल्यात आभार व्यक्त करत पालकमंत्रीपद शिवसेनेकडेच राहील असं संदीपान भुमरेंनी स्पष्ट केलंय. सन्माननीय संदीपान भुमरे यांना खासदारकीसाठी निवडून दिलं आणि या निवडीमध्ये भारतीय जनता पार्टीचा सिंहाचा वाटा असल्यामुळे आम्ही आता त्यांच्या जागी जी खाली रिक्त जागा झाली आहे पालकमंत्र्याची, त्या जागी माननीय अतुल सावे यांची वर्णी लागावी. ते अतिशय चांगले विकासाचे काम छत्रपती संभाजीनगरमध्ये केलेले आहे आणि निश्चितच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी आणि परिसरासाठी ते खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतील आणि विकास साधू शकतील. पालकमंत्रीपद कोणाकडे हे शिंदेसाहेब वरिष्ठ ठरवतील. पालकमंत्रीपद हे संभाजीनगरचं कोणाला द्यायचं, पण हे पालकमंत्रीपद हे शिवसेनेचं आहे, शिवसेनेकडेच राहणार. ठीक आहे, दावा करणं, निवडून आणणं, सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद, पण इथलं पालकमंत्रीपद हे शिवसेनेचं आहे, शिवसेनेकडे राहील. लोकसभा निवडणुकीआधी संभाजीनगरचं पालकमंत्रीपद संदीपान भुमरेंकडे होतं. पण संदीपान भुमरेंची लोकसभेत पाठवणी झाल्यामुळे संभाजीनगरचा पालकमंत्री कोण यावरून दोन्ही पक्षात चढाओढ सुरू आहे. संदीपान भुमरे यांच्यानंतर अब्दुल सत्तार जिल्ह्यातले एकमेव कॅबिनेट मंत्री आहेत. मात्र अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड विधानसभेतूनच डॉक्टर कल्याण काळेंना मताधिक्य मिळालंय. सत्तार पुढचा अंदाज घेऊन काँग्रेसमध्ये जाणार असल्याचीही चर्चा रंगली आहे. दुसरीकडे संजय शिरसाट यांच्याकडे सध्या कोणतंही मंत्रीपद नाहीये. त्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यासाठी आधी विस्ताराचा मुहूर्त ठरवावा लागेल. हे सर्व तातडीनं शक्य नसल्यामुळे भाजपने अतुल सावेंना मंत्रिपद मिळावं म्हणून डाव टाकलाय. शिंदे गटाच्या अडचणी हेरून भाजपनं वेळीच पालकमंत्रीपदाची फिल्डिंग लावली आहे. मात्र शिंदे गट संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदावर पाणी सोडणार की भाजप शिवसेनेचा तिढा आणखी वाढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मोहसिन शेख, NDTV मराठी, छत्रपती संभाजीनगर.